पांडे स्वागत करती हूँ आप सभी का जन आक्रोश न्यूज चैनल में। इसमें हम आपको दिखाते हैं हर क्षेत्र की जुड़ी कुछ बड़ी और कुछ महत्वपूर्ण खबरें। तो चलिए रुक करते हैं कुछ खास खबरों की तरफ। महाराष्ट्र यातायात सेना की ओर से सातारा जिले में विविध पदाधिकारी चुने गए। वाठार स्टेशन के मध्यवर्ती कार्यालय में शिवसेना के लोकसभा संपर्क प्रमुख संभाजीराव जगताप इनकी अध्यक्षता में पदाधिकारी चुने गए। पिछले कितने वर्षों से संभाजीराव जगताप ये यातायात सेना की ओर से यातायात से जुड़ी लोगों की समस्या छुड़ा रहे हैं। इसी माध्यम से अन्याय के विरोध में आवाज उठाने के लिए पदाधिकारियों का चयन किया गया है। ऐसे संभाजीराव जगताप इन्होंने कहा कि इस समय शिव सैनिक उपस्थित थे। सातारा से मुकुंद राज काकड़े की रिपोर्ट। महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने आज सातारा जिल्ह्याच्या विविध पदाधिकारी निवडी करण्यात आल्या। त्याच माध्यमातून आज लोकसभा संपर्क प्रमुख संभाजीराव जगताप यांच्या माध्यमातून ह्या निवडी करण्यात आल्या। आपल्याबरोबर आहेत संभाजीराव जगताप, काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने ह्या निवडी केल्या, कशा पद्धतीने शिवसैनिकाला बळ देण्याचे काम आज संभाजीराव जगताप करत आहेत। पूर्णतः सातारा जिल्ह्यातील ह्या पदाधिकारी निवडी असून आपल्याबरोबर आहेत जगताप साहेब। काय सांगाल, आज पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आपण निवडी केल्या, त्याच पद्धतीने वाहतूकदारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आपण निवडी केल्या, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला आमची निवड असते, पदाधिकारी चेंज होत असतात। कारण की सर्व वाहतूकदारांना माझा अनुभव यावा, चांगल्या प्रकारे काम करावं आणि पक्षाची जेणेकरून वाढ कशी होईल या अनुषंगाने याच्या निवडी होत्या। आणि ज्या निवडी केल्या नवीन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची माझ्यातर्फे, माझ्या पक्षाच्या वतीनं, माझ्या संघटनेच्या वतीनं खूप खूप त्यांना अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। आणि त्याचप्रमाणे माझे जुने सहकारी जे पदावरनं बाजूला तर म्हणणार नाही, सल्लागार म्हणून नेमणूक झाली, त्यांचेसुद्धा मी आभार मानेल। आभार यासाठी मानेल की त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आज या किल्ला लढवला आणि त्यांच्या सहकार्याने, सर्व वाहतूकदाराच्या सहकार्याने या सर्व निवडी मी निश्चित केल्या। आणि त्याप्रमाणे प्रत्येक वर्षीच माझ्या निवडी असतातच, परंतु जेणेकरून की बाबा पक्षाची तळागाळापर्यंत नाव कसं जाईल, पक्षाची वाढ कशी होईल ह्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक वर्षी पक्षाची निवड पदाधिकारी करत असतो। दुसरी गोष्ट, आम्हाला आमच्या माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आम्हाला एक मंत्र दिलेला आहे, तो म्हणजे की तळागाळापर्यंत आपला पक्ष पोचला पाहिजे आणि जो काम करत नसेल त्यांना थोडं बाजूला करून नवीन लोकांना नवीन चेहरे आणून पक्षाची वाढ कशी होईल, पक्ष मोठा कसा होईल त्या अनुषंगाने या मागचा उद्देश। दुसरी गोष्ट, वाहतूकदाराच्या काही समस्या होत्या, त्या समस्या जाणून घेतल्या आणि त्याच्यावरती मी म्हणण्यापेक्षा आमच्या वाहतूकदारांनी सर्व समस्या सांगितल्या, त्याच्यावरती निवारण केलं। त्याचप्रमाणे मी त्यांना सांगितलं की वाहतूकदारी समस्येसाठी मी RTOला भेट देणार आहे। दुसरी गोष्ट, स्थानिक तिथले ट्रॅफिकचे पोलीस आहेत इन्चार्ज, त्यांचीही भेट घेणार आहे। काल नुकतीच माझी आणि माझ्या बानगुडे उपनेते बानगुडे पाटील यांची चर्चा झाली। त्या चर्चेतून निष्पन्न असं झालं, बानगुडे पाटील मला आश्वासन दिलं की बाबा काय नाही, की मी ज्यावेळी मी फ्री असेल त्या टायमाला तुम्हाला सांगतो आणि आपण RTOला ट्रॅफिक वाहतूकदाराच्या इन्चार्जला भेटून त्या ज्या वाहतूक सेनेच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करू। आणि आम्ही बोलले असे काय वाहतूक सेना वेगळी नाही, शिवसेना वेगळी नाही, फादर बॉडी वाहतूक सेना ज्या काय अंगीकृत संघटना आहेत त्या सर्व माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आमचे हृदय सम्राट, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली संघटना आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वांना ही चालना देऊन पक्ष कसा पुढे जाईल आणि कशी आपली वाढ होईल, तळागाळापर्यंत पक्ष पोचेल यासाठी आम्ही निवडी केलेल्या आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपली नुकतीच मान खटाव देवडीच्या जिल्हा प्रमुखपदी वाहतूक सेनेची निवड झाली, काय सांगाल आपण कशा पद्धतीने तळागाळात जाऊन शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारा आणि वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा वाहतूकदारांना कसा न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम करणार? माझी निवड 10/2/2021 रोजी माननीय महाराष्ट्राचे अध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष दळवी साहेब, परत सरचिटणीस तांडेलकर साहेब, विधानसभेचे अध्यक्ष जगताप साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्यांनी जी जबाबदारी दिलेली आहे माझ्यावरती ती मी पूर्ण माझं सर्वस्व पणाला लावून मी तळागाळापर्यंत गोरगरिबांची जी वाहनं आहेत सगळे संघटना एकत्रित करून पक्ष वाढवण्याचा कामही करील आणि
वाहनधारक आहेत त्यांना योग्य ते न्याय मिळवून देण्याचा मी माझ्यातर्फे प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने आता तुम्ही उपजिल्हा प्रमुखपदी तुमची निवड झाली वाहतूक सेनेच्या, थोडक्यात काय सांगाल की वाहतूकदारांच्या विविध समस्या असतात त्या कशा पद्धतीने आपण सोडवण्यात अंगीकारत आहात? निश्चितच आज संभाजीराव जगतापांनी आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर देऊन एक सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला न्याय देण्यापेक्षा एक संघटनवाढीचं जे काम केलं आहे, आमचे याच पदावर असणारे आमचे मित्र बाबूरावजी दाने अतिशय छान काम केलं आहे त्यांनी जिल्ह्यामध्ये, आणि त्यांचाच वारसा पुढं घेऊन मी चालणार आहे. आणि वाहतूकदारांच्या ज्या समस्या असतील त्या निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. या पदाला साजेसं असं काम करून दाखवीन. निश्चितच पदापेक्षा हा शिवसैनिक हे पद फार मोठं असतं आणि त्या शिवसैनिक पदाला कुठलं गालबोट लागणार नाही याचा मी निश्चितच काळजी घेईन आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीन. जय महाराष्ट्र.